नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर परत श्री हेमंत बापट दादा आहेत. ही आहे सुंदरकांड सिरीज 3 मध्ये एपिसोड 3 मध्ये अजूनपर्यंत 2 जे एपिसोड झाले होते ते आपण अजूनही जे बॅकग्राऊंड जो आहे स्टोरीचा बॅकग्राऊंड तो कव्हर करतोय. आपण सुंदरकांड पूर्ण नंतर घेऊ. तर आपण आता 2 झाले, हा तिसरा भाग. श्रीराम नमस्कार. रामायण या भागामध्ये आपण आतापर्यंत क्षमस्व बालकांड आणि अयोध्याकांड ही 2 गोष्टी किंवा 2 भाग आपण पाहिले. जेव्हा प्रभू रामचंद्रांना कैकेयीच्या सांगण्यानुसार राजा दशरथ स्वतःच्या मनाच्या विरुद्ध वनवासात पाठवतो आणि राजा राम, इथं राजा राम ह्याचा उल्लेख मुद्दामून करतो की समाजाप्रती एखादा व्यक्ती त्या पदावर बसतो. काही जण हे हृदयावरती आपल्या अधिराज्य करत असतात. तसं भगवान श्रीरामानी प्रत्येक नातेवाईक, त्याचे बंधू यांच्या हृदयावरती स्वार होऊन राजा हे पद कधीच मिळालेलं असतं. पण समाज काय अवस्थेत पाहतो हे महत्वाचं असतं आणि ह्याचाच फायदा घेऊन किंवा आपण रामायणाचा पूर्ण अभ्यास केला. हा शब्द मी मुद्दामून कायम का वापरतो की रामायण हा असा अभ्यासाचा विषय आहे की आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा त्या परमात्म्याला किंवा त्या काळाला त्याप्रमाणे तो सिक्वेन्स तयार करायला लागतो. म्हणजे प्रभू रामचंद्र च्या हस्ते रावणाचा जो उद्धार होणार होता किंवा राक्षस कुळाचा उद्धार होणार होता, आपण एक असं धरून चालू की अयोध्येमध्येच जर राम राहिले असते आणि रामराज्य स्थापन झालं असतं तेव्हा तर सीतेला पळवण्याचा काही संबंध नव्हता. दुसरी गोष्ट, रावण अयोध्येपर्यंत कसा पोहोचला असता, काहीतरी कारण लागतं, त्याच्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत. तसं प्रभू रामचंद्र जेव्हा ह्या अवतारामध्ये रावणापर्यंत पोचायचं ठरवतात किंवा तिथपर्यंत जायचं ठरतं तेव्हा कैकेयीची मदत घेऊन हा भाग त्यांनी साधलेला आहे. कारण कोणीतरी रामाला वनवासात पाठवणं गरजेचं असतं. राजा दशरथ काय रामाला तसाच वनवासामध्ये पाठवू शकत नव्हता किंवा तो रामही जाऊ शकत नव्हता. म्हणजे वाल्मिकी रामायण लिहिताना किंवा वाल्मिकीनी जे रामायण लिहिलं त्याच्यामध्ये कित्येक प्रसंग छोटे छोटे सुद्धा जे आहेत ना की ते अभ्यासण्याचे गरजेचे, तेव्हा हे तुम्हाला सगळं गणित सुटतं. आपण शाळेपासून शिकत आलोय की कैकेयीमुळं रामाला त्रास झाला, मग राम वनवासात गेला आणि कैकेयी ही जागतिक दृष्ट्या वाईट आई, सावत्र आई का असेल, आई म्हणून प्रसिद्ध झाली की तिचं नाव नंतर कोणी ठेवलं गेलं नाही. पण ज्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये प्रत्येकाने किती आपलं समर्पण केलेलं आहे ते लक्षात येतं. इथं जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात जायला निघतात तेव्हा राजा दशरथाला त्याची राणी सांगते, सुमित्रा सांगते की तुम्ही मला शब्द दिलेला आहे की माझा मुलगा आता ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा करायला तुमच्या ह्या आपल्या प्रभू रामचंद्रांबरोबर जाईल. आणि मग तिघही जण अरण्यात जायला निघतात. सगळ्यांचा आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट बाहेर जाते तर निरोप वगैरे हा सगळा प्रकार होतो. आणि तेव्हा भरत तिथं नसतो. भरत काही आता त्याचं आपण एक्सप्लेन करणं की कुठं गेला होता, काय गेला होता, तर तसं आत्ता ह्याच्यात सांगता येणार. पण भरत तिथं नसतो हे वास्तव आहे. आणि त्याच्या अनुपस्थितीत रामाला हे जायला लागतं. इथं अजून एक भाग असा कसा असतो बघा की रामाला माहिती असतं की भरताचं त्याच्यावरती किती प्रेम आहे. दोघांचं इतकं प्रेम आहे
की रामायणामध्ये भरत आणि राम म्हणजे बंधुप्रेम कसं असावं, तर हे उदाहरण दिलं जातं की भरताचं आणि रामाचं. म्हणजे वास्तविक लक्ष्मण हा रामाची सावली बनवून कायम राहिलेला आहे, पण उदाहरण देताना भरताचं दिलं जातं. तर अर्थात जसं महाभारतामध्ये अभिमन्यूला मारण्यासाठी चक्रव्यूहाच्या बाजूला अर्जुनाला नेलं जातं, तसं काही जर रामायणाचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की रामाला कदाचित लक्षात आलं असेल की भरत जर इथं असता तर त्यांनी आईला बोलून किंवा काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग काढला असता आणि मला पुढच्या जे कार्यासाठी जे मला नियोजन आहे त्याच्यामध्ये घोटाळा झाला असता. म्हणून भरत हा बाजूला गेलेला आहे किंवा दाखवलेला आहे. आणि जेव्हा हे अरण्यामध्ये प्रवेश करतात, आता वनवास एक जेव्हा आमचं डॉक्टरांबरोबर बोलणं व्हायचं की कसं असतं मनुष्य जीवनामध्ये काही अवस्था अशा असतात की तिथं आपल्याला काही गोष्टी सोडायला लागतात. म्हणजे बाल्य अवस्था, नंतर तरुण अवस्था, नंतर वृद्धावस्था आणि आपलं शरीर मग जातं. आणि त्याप्रमाणे जुन्या काळी वानप्रस्थाश्रम हा एक प्रकार होता. कारण वनामध्ये गेल्यानंतर तर वनामध्ये वातावरण खूप सुंदर असतं. म्हणजे झाडं, पशु, पक्षी, फुलं तर ही अशा प्रमाणे असतात की जिथं एक वातावरणाची वेगळ्या प्रकारे निर्मिती केलेली असते. आणि अशा ठिकाणी आपलं मन शांत राहतं आणि आपण त्या परमात्म्याजवळ त्या भगवंताची साधना करू शकतो. म्हणून जुन्या काळी आपल्याला वानप्रस्थाश्रम हा भाग होता की संसारातनं मोकळं होऊन परमेश्वराच्या सेवेसाठी आता तू मोकळा म्हणजे पुढच्या पिढीला ती संधी दे. थोडक्यात त्याचं दुसरं एक आपण असं म्हणू शकू की त्यातनं मोकळं होऊन तू आता तुझ्या पुढच्या जो काही घरामध्ये आहेत त्यांना तू संधी देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने हा संसार करू दे. आणि रामाला वनवास दिला जातो. हा वनवास शब्द खूप महत्वाचा आहे. कसा आहे की जंगल, वन आणि अरण्य हे तीन एकाच ठिकाणी झाडं सगळीकडेच असतात. पण ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत की वनामध्ये तुमची खायची सोय असतेच. म्हणजे एखादा जो जाऊन बघून आलेला असतो की एखादा की ह्या ठिकाणी काय आहे त्याचा अभ्यास केलेला असतो. तर अशा ठिकाणी तुम्हाला जेव्हा मनुष्य जातो तेव्हा त्याची पुढची सोय बघून जातो. म्हणून वन हा शब्द आपण जसं म्हणतो ना की गिरीवन आहे किंवा अजून कुठल्या प्राण्यांची जेव्हा जिथं सांभाळले जातात तर तिथं त्याला वन कशासाठी म्हणतात तर त्याची सोय केली जाते. अरण्य म्हणजे तुम्ही काही विचार करू शकत नाही की चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्ती तुम्हाला तिथं सामोऱ्या जायला लागतं किंवा येतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फुलंच मिळतील असं नाही, काटे पण तुम्हाला मिळू शकतात अरण्यामध्ये. आणि तिसरं झालं जंगल. जंगलामध्ये शक्यतो वस्तीही असते आणि त्यामध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. पण तिथं जी वावर करणारे प्राणी असतात हे शक्यतो म्हणजे हिंस्त्र आणि साधे असे दोन्ही प्रकारचे प्राणी असतात. हे सांगायचं कारण असं की रामाला वनवास दिलेला होता. म्हणजे रामाला म्हणजे ज्याचं पुढचं त्याचं जीवन जे जगाचं आहे त्याला 14 वर्षाचा वनवास वनवासा 14 वर्षाचं ते गणित असतं. तर ते जगताना त्याला कुठं खायला प्यायला काही अडचण येऊ नये अशा ठिकाणी तो वनवास दिलेला असतो. फक्त जसं काही काहींनी सांगितलेलं असतं की त्याला इतकं लांब पाठवा की त्याची कुठलीही प्रकारे वार्ता येता कामा नये आणि इथली वार्ता तिकडे जाता कामा नये. म्हणून ह्या जाताना कुठल्याही प्रकारचं काही आपण म्हणतो ना शिदोरी बरोबर नाही किंवा नाही असं काहीही बरोबर दिलं गेलेलं नव्हतं. हा भाग काय शिकवतो आपल्याला की जेव्हा आपण साधना किंवा एखाद्या उद्दिष्टासाठी जात असतो तेव्हा तुम्हाला बरोबर काही न्यायचं नसतं. तुमची सोय तिथं आपोआप झालेली असते. आणि हे तिघही वल्कल धारण करून जेव्हा जातात
स्वतःचं रक्षण करण्यासाठी धनुष्य हे बरोबर त्यांच्या असतं आणि अरण्यात प्रवेश करतात. अरण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या पहिल्या ऋषींच्या आश्रमामध्ये येतात ते वाट बघत असतात. म्हणजे वाल्मिकी रामायण जेव्हा आपण वाचतो तर वाल्मिकी रामायणामध्ये हे लिहिलेलं आहे की ऋषी त्याची वाट बघत असतात की कधी एकदा रघुनंदन येतोय आणि माझ्या आश्रमामध्ये त्याचे चरण स्पर्श होतोय आणि आम्हाला त्याचं दर्शन व्हायचा हे भाग्य लागतंय. हे वाक्य इतकं सोपं आणि साधं आहे. पण विचार तुम्ही दुसऱ्या मार्गाने जर केलात तर कसं होतं की त्या ऋषींनाही माहिती होतं की एक ना एक दिवस हा राजा इथे येणार आणि आपल्याला त्याचं दर्शन होणार. म्हणजे वाल्मिकी रामायण वाचताना होतं की ऋषी वाटच बघत होते की राजा मी तुझी इतकी वर्ष इथं प्रतीक्षा करत होतो आणि राम तिथं जातात आणि ती प्रतीक्षात आज माझी राजा ही प्रतीक्षा रघुनंदना संपली. म्हणजे काय झालं तर याचा अर्थ हे नक्की होतं की राम वनवासात येणार आणि मग तिथनं त्यांची आपण जसं म्हणतो की आज आज परिक्रमा करतो की पहिल्या दिवशी ह्या आश्रमात मग पुढच्या आश्रमात मग तसं रामाची पहिली आश्रमामध्ये जायची वेळ येते तेव्हा ऋषी सगळे पाहतात तो बघतो आणि ह्या दंडक आश्रमामध्ये म्हणजे जो परिसरामध्ये राम गेलेला असतो त्याला तिकडं पुढं दंडकवत म्हणतात त्याला पंचवटीच्या पुढं आणि तिथं प्रचंड राक्षसांचा उच्छाद मांडलेला असतो. राक्षस येऊन त्या यज्ञामध्ये विघ्न आणत असतात. या सर्व गोष्टी होत असतात आणि तिथं मग रामाला एक आपण म्हणतो ना की कार्य कसं साध्य होतं. कारण कधीही रामायण ऐकताना एक लक्षात ठेवायचं की रामाला रावणाला मारायचं आहे आणि हे मारताना राक्षस कुळाचा उद्धार करायचा आहे. उद्धार करायचा म्हणजे काय की ते त्यांची जी प्रवृत्ती आणि वृत्ती आहे ती जी देह स्वरूपात आहे आणि मानसिक स्वरूपात आहे ती नष्ट करायची आहे. तर त्यामुळं अशा प्रकारे त्याला ते कार्य करत रामाला जायला लागणार असतं. जेव्हा तो येतो तर त्याचा पहिल्यांदा मग तो अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये येतो. अत्री ऋषी त्याचं तिघांचं स्वागत करतात आणि त्यांची पत्नी अनुसया सगळ्यांनाच माहिती आहे अत्री ऋषी आणि अनुसया म्हणजे त्रिगुण ज्यांच्या पोटी जन्माला आले अशी ती अनुसया पतिव्रता म्हणजे अनुसया ही देव मानतच नसते. आपण दत्तात्रयांचा जर जन्म बघितला तर दत्तात्रयांचा जन्म का झालाय ब्रह्मा विष्णू महेशाचा जन्म का झालेला आहे तर ही फक्त ही पती हाच माझ्यासाठी परमेश्वर एवढंच ती त्या अनुसया मातेच्या मनामध्ये असतं आणि त्याच अनुषंगाने ती जीवन जगत असते की पतीशिवाय काही नाही. पतीचे चरण हेच सर्वोच्च चरण त्याच्या पुढे देव वगैरे काही नाही आणि त्याच्यामुळं स्वर्गामध्ये नारद मुनी ह्या तिघी देवींमध्ये सांगतात की तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आणि पतिव्रता स्त्री ही ह्या पृथ्वीवरती आहे आणि म्हणून हे तिघ जण आपल्या नवऱ्याला भाग पाडून बाल स्वरूपामध्ये त्याची परीक्षा घ्यायला पाठवतात. त्याला आपण त्रिगुणात्मक म्हणतो त्याच्यामध्ये आणि मग अत्री ऋषी रामाचं स्वागत करतात. रामाला जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करण्यासाठी जाता तर एक एक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शक्ती मिळत जातात आणि शक्तीच्या बरोबरच शाप म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनींना एवढे अधिकार किंवा एवढी ताकद होती की ते जसं तुम्हाला शक्ती प्रदान करायचे तसंच तुम्हाला शाप पण एका क्षणामध्ये द्यायचं की ते फलद्रूप शाप असायचे. मग अत्री ऋषींच्या याच्यामध्ये रामाचं आगमन होतं आणि ऋषी सांगतात अनुसयाला की तू सीतेला जाऊन बरोबर घेऊन जा तिचा सन्मान कर कारण ती सुवासिनी आहे आणि ती राजकन्या आहे आणि एका राजकन्याच्या अंगावर जर दागिने नसतील तर ते शोभून दिसत नाही. तर त्यामुळे तिचं आभूषण देऊन तू सत्कार कर तिचं छानपैकी तिच्याशी तू बोल आणि काही तिला एक सल्ले दे असं अत्री ऋषी आपल्या पत्नीला सांगतात आणि अनुसया सीता मातेला तिच्या कुटीमध्ये घेऊन जातात.
आणि इकडं प्रभू रामचंद्र अत्रि ऋषींशी संभाषण करतात. कुठले कुठले त्यांच्याकडं शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, याविषयी ती चर्चा होत असते. आपण एखादी गोष्ट घेतो तर अधिकारी व्यक्ती सांगत असतो की तुझ्याकडचं घेतलेली गोष्ट योग्य आहे का नाही, कशा पद्धतीची आहे का नाही. वास्तविक राम हा अशी तत्व आहे किंवा राम हा असा होता की त्याला जगतामध्ये कुठल्याही त्याच्या विरोधात कुठे कशाला म्हणजे कोणी त्याला हरवूच शकत नव्हतं, हे सिद्ध होतं. पण ते व्हायचं होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये सिद्ध होण्यासाठी आपल्याला परीक्षा द्यायला लागते आणि तिथपर्यंत जायला लागतं, तसं रामाचं होतं. त्यामुळे अत्रि ऋषींनी दिलेले सल्ले, अत्रि ऋषींनी सांगितलेले मार्ग, कारण जसं सांगितलं की कुठं काय आहे वनामध्ये, हे सगळं ह्या ऋषींनी अभ्यास त्यावेळी केलेला असतो आणि त्याच्यामध्ये सांगितलेला. कुठले राक्षस तुम्हाला त्रास देतात, म्हणजे ह्या आपण जसं म्हणतो की अमुक एरियामध्ये ही जंगली माणसं आहेत, हे दरोडेखोर आहेत, या खोऱ्यात ही असतात, तसं सगळी माहिती हे अत्रि ऋषींच्या आश्रमात प्रभू रामचंद्राला मिळते की ह्या अरण्यातनं जाताना साधारण आपल्याला कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं. ते माहिती घेतो. इथं अनुसया मातेच्या कुटीमध्ये जेव्हा माता सीता येते, बसते, तर ती पतिव्रतेचे काही नियम त्याला सांगते. इथं कसं आहे की सीता ही राजकन्या होती. राजकन्या असताना, राजवाड्यात असतानाचं राहणं वेगळं आणि आता प्रभू रामचंद्रांबरोबर ती वनवासात जाणार होती. त्यामुळे वनवासामध्ये आपल्याला पतीला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, आपलं आचरण कसं असावं, आपण कसं वागायला पाहिजे, ह्याचे सर्व धडे ह्या अनुसया मातेने माता सीतेला त्यावेळी दिले. आणि तिच्या लक्षात आलं की ही उत्तम प्रकारची अर्धांगिनी आहे. सीता ही उत्तम प्रकारे अर्धांगिनी आहे. राम आणि ती सीता हे वेगळं होऊच शकत नाही, हे तिला खात्री पटते. आणि आपण जसं आपल्या घरी पाहुणे येतात आणि आपण त्यांचं काहीतरी आदरातिथ्य करतो, तसं अनुसया माता तिला आभूषण प्रदान करते की तू काही जरी झालं तरी तू राणी आहेस आणि राणीला असं राहता कामा नये. म्हणून त्यावेळी वनाद शोभतील अशी. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही वानप्रस्थाश्रम किंवा हे जो स्वीकारता, तर त्याचे अटी नियम असतात की ठीक आहे, एखाद्याने दिलं, सोन्याचे दागिने दिले, तर ते घालून आपण आता पुढे गेलो, तर तसं नसतं. त्याचे जे नियम असतात त्या नियमाचं पालन करणं गरजेचं असतं आणि त्या नियमाच्या अनुसरून जी आभूषणं सीता घालू शकत होती, अशीच आभूषणं अनुसया मातेने सीतेला दिली की तू माझ्याकडे एक तर सौभाग्यवती म्हणून आलेली आहेस आणि तुला हे शोभून दिसतील, असं म्हणून ती आभूषणं देतात, दिली जातात. रामायणाचा जेव्हा अभ्यास केला किंवा जेव्हा मी ह्या गोष्टींचा विचार केला की जेव्हा हे तिघही जण अयोध्येतनं निघाले, ह्यांच्याजवळ काहीच नव्हतं. म्हणजे हा प्रश्न मी माझ्या गुरूंना विचारला होता की त्यांच्याजवळ काही नव्हतं, मग नंतर जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं, तर तेव्हा तिने दागिने कुठले टाकले, तिच्याकडनं आले कुठं दागिने, त्याचं उत्तर किंवा त्याच्या ह्या गोष्टी आहेत, ह्या अनुसया मातेचं जेव्हा भेट होते त्यातनं हे कळतं की ती आभूषणं ती आहेत की ती इथं बघा, हा रावणापर्यंत पोचण्याचा अजून एक मार्ग वाल्मिकी ऋषींनी अगोदरच सांगून ठेवला होता. ही आभूषणं नसती, मार्ग कळला असता का? आपण जेव्हा अभ्यास करत असतो तर तेव्हा प्रत्येक पैलू हा आपल्याला नीट उलगडून किंवा त्याचा विचार करून पाहणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं अत्रि ऋषींच्या बरोबर प्रभू रामचंद्र त्यांच्या कुटीत होते आणि अत्रि ऋषींनी सांगितलं की यथायोग्य हिचा सन्मान करा. अनुसयाला सांगितलं होतं. म्हणजे काय करायचं, एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादी गोष्टी सहभागी जशा असतात की त्या त्या अनुषंगाने त्या होत असतात, तसं
अत्रि ऋषी आणि अनुसया माता हे सुद्धा ह्या म्हणजे याच्यातले साखळीमधला एक दुवा होत आहे. तिथं आदरातिथ्य केलं जातं आणि तिथनं मग ते बाहेर पडतात, 3 जण बाहेर पडले जातात. पुढे प्रवास करायला लागतात अरण्यामध्ये. आणि अरण्यात प्रवास करताना पहिल्यांदा त्यांचं जे समोरासमोर येतो ते जशी जी प्रत्येकाची एक बॉर्डर लाईन असते, एक सीमा असते, तसं ह्या दंडक आश्रमाचं इतकं वर्णन जे रामायणात केलेलं आहे की कित्येक तिथं यज्ञ झालेले आहेत, कित्येक तिथं हत्या झालेल्या आहेत. म्हणजे अतिशय हिंस्त्र, तेवढंच अतिशय सुंदर असं पूर्ण वर्णन त्या वाल्मिकी रामायणामध्ये या दंडक आश्रमाचं केलेलं आहे. आणि तिथं जेव्हा राम येतात आणि पाहतात की सगळीकडे काय चाललेलं आहे, आणि त्यांच्या लक्षात येतं की एक शेवटी त्या प्रत्येक सीमेचं रक्षण करणारा एक कोणीतरी तिथं पहारेकरी असतो, तसा त्या बाजूचा पहारेकरी म्हणजे खरदूषण. हे दोघं जण 2 राक्षस असतात. खर वेगळा आणि दूषण वेगळा. आणि हे ती सीमा सांभाळत असतात. आणि ही सीमा सांभाळताना मग कोणी ऋषी बसला असेल किंवा काही बसले असेल, त्यांना मारणं, त्यांचं मांस खाणं, ह्या अशा गोष्टी राक्षसी वृत्तीच्या तेव्हा चालूच असतात. आणि प्रभू रामचंद्रांना कळतं की आपल्याला ह्याच मार्गातनं जावं लागणार आहे आणि इथनंच जायचं आहे. हा रामायणातला एक तो म्हणतो ना की आपण पहिला टर्निंग पॉइंट की काय आहे, तर इथनं ओळख, प्रभू रामचंद्राची ओळख, डेमॉन्स्ट्रेशन आपण जसं म्हणतो की काय आहे मी, राम काय आहे, याची पहिली ओळख या ठिकाणी होते जेव्हा दूषण या राक्षसाचं रामाबरोबर युद्ध होतं. 14,000 म्हणजे असं त्याच्यामध्ये रामायणामध्ये लिहिलेलं आहे की 14,000 राक्षस आणि खरदूषण. आणि आपल्या मनाप्रमाणे मायावी, सगळे राक्षस मायावीच असतात. कसं असतं की जिथं प्रवेश करायचा असतो तिथं माया असते. म्हणजे आपण जीवन जगताना आपण जेव्हा म्हणतो ना की एखादी गोष्ट मी करू का नको, तर ती करत असताना ती चांगली असो किंवा वाईट असो, तर पहिल्यांदा प्रत्येक मनुष्याला मायेचा सामना करायला लागतो की हा हा मोह तर नाहीये ना, ही माया तर नाहीये ना, हे माया जाळ तर नाहीये ना. तसं हे मायाजाल असतं. कारण खरदूषण म्हणजे मायाजाल. हे राक्षस जरी असले तरी स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःचा आकार बदलणारे, स्वतःचं शारीरिक हे बदलणारे, देह बदलणारे, असं हे 2 राक्षस. आणि त्यांची ही सगळी फौज, 14,000 राक्षसी फौज. रामाच्या एका बाणाने हा दूषण जखमी होतो, की ज्याचं महापराक्रमी म्हणून खूप नाव असतं. हे जसं तो जखमी होतो तसं बाकीचे 14,000 राक्षस येतात, हे सगळे ह्या दोघांवरती धावून येतात. आणि ह्या दोघांवरती धावून आल्यानंतर ह्या सगळ्यांचा निपात राम आणि लक्ष्मण करतात आणि खर हा फक्त राहतो. आणि तो बघतो की ह्यांनी सगळ्याचा म्हणजे माझ्या भावाचा नायनाट केलाय, सगळे राक्षस कुळ मारलेला आहे आणि मला ठेवलेला आहे. आणि तो रामाला आव्हान करतो आणि त्या खराकडं जे आयुध असतं ते त्यांनी ब्रह्माकडनं आणि इंद्राकडनं मिळवलेलं असतं, की कुठल्याही प्रकारे मला सहजासहजी माझा वध होणार नाही. आणि त्यांच्यात जेव्हा घनघोर युद्ध होतं आणि तेव्हा त्याला कळतं की आता मला ह्याच्यामधनं सुटका नाही, फक्त तो जखमी होतो, मरत नाही. मग ह्याच्यामध्ये अजून एक राक्षस त्याला मदत करतो, तो म्हणजे विजज. त्याचं नाव विजज राक्षस आहे. काही ठिकाणी काही रामायणामध्ये त्याचं नाव विरज असं लिहिलेलं आहे. आणि या राक्षसाला सुद्धा वर असतो की कुठल्याही शस्त्राने मारणार नाही आणि कुठल्याही अस्त्राने मारणार नाही. त्यामुळे तो ह्या सीमेवरती पहारेकरी म्हणून तैनात असतो. आपण काय या राक्षसांमधनं शिकायचं आहे की आपण जीवन जगताना आपल्या समोर असे हे राक्षस उभे असतात
की जे आपण त्यांच्या प्रलोभनाला बळी पडतो, आपण त्यांना कधीही ओळखू शकत नाही आणि ते आपलं काम केल्याशिवाय, म्हणजे आपल्याला वाईट संगतीला लावल्याशिवाय ते राहत नाही. काही वाईट मित्र असतात, काही वाईट संगत असते, काही वाईट गोष्टी असतात. ही या राक्षस रूपी रूपानेच आज आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला आहेत, की जे आपल्या घराच्या उंबरठा हा त्याच्यामध्ये आत कधी प्रवेश करता येईल हे बघत असतात. आणि तसं हे राक्षस असतात. आणि हा विरज राक्षस जो असतो हा रामाला आव्हान देतो की तू माझ्याशी लढ, तू तू काय आहेस म्हणून. इथं राम त्या विरज राक्षस सांगतो की मी अयोध्या पुत्र, अयोध्या राजाचा पुत्र आहे, राजा दशरथाचा पुत्र आहे. मी आत्तापर्यंत एवढे राक्षस मारलेले आहेत. कारण सगळ्यांना माहिती की वाल्मिकी विश्वामित्र ऋषींनी त्यांना यज्ञाचं संरक्षण करायला नेलेलं असतं. आणि हा आपला प्रभू रामचंद्रात सांगत असतात की माझं असं असं वर्णन आहे. आणि तो विरज राक्षस हसतो. तो म्हणतो वा, मला तर वाटलं होतं की तू देवाचा अवतार आहेस. तुला तुझं वर्णन मी काय आहे हे तुला सांगायला लागतंय म्हणजे दुर्दैव आहे. कुठलाही पराक्रमी योद्धा, क्षत्रिय योद्धा स्वतःच्या पराक्रमाचं स्वतःच्या मुखाने वर्णन करत नाही. हे तो विरज राक्षस रामाला सांगतो की तू स्वतःच्या हाताने किंवा स्वतःच्या मुखाने स्वतःचा डंका पेटवून घेतोयस की मी किती शक्तिशाली आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की मी माझ्या समोर जे काही योद्धे, कुमार योद्धे आहेत हे काहीतरी शक्तिशाली असतील, तेजस्वी असतील, पण तू काही नाहीयेस, कारण तुला स्वतःमध्ये मी पण खूप आहे. इथं बघा, रामाने जेव्हा स्वतःचं वर्णन त्याला सांगितलं की काय आहे काय नाही, तेव्हा जर आपण आता ह्या दोन वाक्य ऐकले तर तुम्हाला वाटेल खरंच की त्या माणसाने रामाला बरोबर बोलला. रामाने असं बोलायला नाही पाहिजे होतं की मी असा आहे, मी तसा आहे. एका क्षत्रियाने सांगायला नाही पाहिजे की मी इतका उत्तम प्रकारे योद्धा आहे की माझा हा पराक्रम आहे वगैरे. पण ह्याच रामायणाचा दुसरा भाग आहे की हा विरज राक्षस जो आहे, याचं आधी सांगतो की या दोघांचं युद्ध होतं आणि युद्धामध्ये तो 4 बाण रामाला मारतो आणि राम त्याच्यामध्ये जखमी होतो. आणि ह्या जखमी अवस्थेत राम क्रोधित अवस्थेत होऊन त्याच्यावरती बाणाची वर्षाव करतो ह्या विरज राक्षसावर आणि त्याला घायाळ करतो आणि त्याला ओढत आणतो. आणि असं काही रामायणाच्या याच्यामध्ये आहे की राम त्याच्या गळ्यावरती पाय ठेवतो, कारण त्याला वरदान असतं की कुठल्या शस्त्रांनी मारणार नाही. तलवार घेऊन तो येतो रामावरती हे करायला, पण तेही राम ती तलवार पाडतो, पण कशाने कुठल्याच बाणाने त्याच्यावरती परिणाम होत नसतो. त्यामुळे आता उपाय काय राहिला, तर कुठलीही राक्षसी वृत्ती असते तर ही गाडायला लागते. म्हणजे ह्या विरज राक्षसापासनं आलेली प्रथा जी आहे किंवा ही प्रथाच आहे की एखादी दुष्ट प्रवृत्ती जी असते ही गाडायलाच लागते. ही तिला जाळून चालत नाही, तिला तुम्ही पाण्यात सोडून चालत नाहीत पंचमहाभूतामध्ये, ती तुम्हाला गाडायलाच लागते. आणि त्या राक्षसाच्या गळ्यावर जेव्हा रामाचा पाय पडतो, कारण राम जेव्हा क्रोधित होतो, एखादी व्यक्ती जर सज्जन असते आणि त्या सज्जन व्यक्तीला शक्यतो राग येत नाही, पण जेव्हा ती क्रोधिष्ठ होते तेव्हा तिचा क्रोध हा कित्येक पटीने जास्त असतो. आणि इथं जेव्हा तो गळ्यावर पाय ठेवतो तेव्हा तो याचना करतो की रघुनंदन, मी तुला ओळखलं, तू मगाशी मला तुझी जी ओळख सांगितलीस ही मला खात्री होती. म्हणजे मगाच्या गोष्टीकडे परत येतो. किंवा जेव्हा राम स्वतःची ओळख सांगतो की मी असा आहे, मी तसा आहे, मी राजा दशरथाचा मुलगा आहे, हे जेव्हा सांगतो, हे का सांगतो की ह्या विरज राक्षसाला, जो आधी गंधर्व होता आणि हा गंधर्व तो जेव्हा अप्सरांच्या मध्ये एका नोकराचं काम करायचा, तेव्हा काहीतरी त्या रंभा ह्या अप्सरेपाशी
तो व्यवस्थित वागत नाही म्हणून त्याला हा दंड मिळालेला असतो, हा शाप मिळालेला असतो की तू तुझं कार्य नीट केलं नाहीस, त्यामुळं तू राक्षसी वृत्तीत जन्म घेशील आणि तुझी जी वृत्ती आहे ही संपवण्यासाठी विष्णू जेव्हा अयोध्येमध्ये रामा या रघु नावाने जन्म घेईल, रघुकुलाचा जो स्वामी असेल, रघुकुलाचा ज्येष्ठ असेल, त्याच्या हस्तेच तुझा उद्धार होणार आहे, हे तेव्हा सांगतो म्हणून तो समोर येतो. म्हणजे हे जेव्हा राम त्याला सांगत असतो की मी असा असा आहे, मी एवढ्या जणांना मारलेला आहे, याचा अर्थ त्या विरज राक्षसाचा आता उद्धार व्हायची वेळ आलेली आहे. म्हणजे तो त्याला ती पटवून देतो की तू आता माझ्या समोर जो आलेला आहेस ना, ते बरोबर आलेला आहेस. ही एक खूण असते. हा रामाचा अहंकार नव्हता, मीपणा नव्हतं, तर समोरच्याचा उद्धार करण्यासाठी की तू योग्य ठिकाणी आलेला आहेस आणि आता ती वेळ पण आलेली आहे. पण नुसती वेळ असून उपयोग नाही, कारण ज्या रूपामध्ये तो विरज राक्षस होता ते रूप तर आतापर्यंत जागृत अवस्थेतच होतं. मग जेव्हा त्याला राम सांगतो लक्ष्मणाला की आपण एक मोठा खड्डा करू आणि ह्याला गाडून टाकू, म्हणजे हा त्याच्यामध्ये मरून जाईल, कारण कुठल्या शस्त्राने मारणार नाही, हा त्याला वरदान होतं. आणि मग तेव्हा तो सांगतो की तुझा जे म्हणणं आहे ते बरोबर आहे आणि माझा आता तू मला जेव्हा मारशील, मला गाडशील ह्या खड्ड्यामध्ये, तेव्हा माझा उद्धार होईल आणि तेव्हा मला माझं मूळ स्वरूप प्राप्त होईल. म्हणून हे रामा, मी तुझा खूप आभारी आहे, असं तो तेव्हा प्रभू रामचंद्रांना सांगतो. आणि नंतर तुम्ही दोघंही भाऊ निर्धास्त मला या खड्ड्यामध्ये घाला, कारण आता ती वेळ आलेली आहे. म्हणून त्याला त्या खड्ड्यामध्ये गाडलं जातं आणि मग नंतर त्याचा जो गंधर्व स्वरूपामध्ये परत येतो, तो रामाचं दर्शन घेऊन तो मुक्त अवस्थेमध्ये जातो. म्हणजे उद्धार करण्यासाठी भगवंताला कुठल्या अवस्थेत जायला लागतं याचं एक उदाहरण आहे. आता गंमत अशी होते की ह्या सगळ्या गोष्टी या खर या राक्षसाच्या कानी पडतात आणि त्याला राग येतो, कारण त्याच्यात मुळात तो राक्षसी वृत्ती असते, तो समोर येतो आणि यांच्याशी युद्ध करतो आणि त्यालाही राम जखमी करून मारतो. म्हणजे खरदूषण या दोघांचा वध या दंडक आश्रमाच्या सीमेवरती झालेला आहे. पण जसं म्हणतात ना की इथंच गोष्ट संपणारी नसते, इथं झालं पण हे रावणापर्यंत पोहोचायला पाहिजे ना. मग ते पोचणार कसं? तर त्याच्यामध्ये असंपत नावाचा एक राक्षस असतो की जो तिथनं पळून जातो आणि परस्पर लंकेमध्ये जातो आणि लंकेत आल्यानंतर रावणाला सांगतो की असं असं सगळं घडलेलं आहे आणि आता तुमचं साम्राज्य जायची वेळ आलेली आहे. रावण तिथं चिडतो, नंतर असं कोण आहेत ते, वर्णन सांग त्यांचं. आणि मग तो वर्णन जेव्हा करतो असंपत राक्षस, तेव्हा तो सांगतो की दोघही कुमार आहेत, राजकुमार आहेत आणि माहित नाही वनवासात का आलेले आहेत, पण त्यांच्याबरोबर एक जो राम म्हणून म्हणतात त्याची पत्नी पण आहे की जी अतिशय सुंदर आहे, की ह्या तिन्ही लोकांमध्ये अशी सुंदर स्त्री कुठंच दिसणार नाही. रावणाला कळतं की आपला उद्धार होण्याची ही सुरुवात प्रक्रियेची झालेली आहे, पण ते दाखवणार कसं? आणि तो त्या राक्षसाला सांगतो की तो जर खरंच मोठा अधिकारी असेल, कारण रावणाचा मृत्यू कसा होणार आहे त्याला माहिती असतं, रामाच्या हस्तेच होणार किंवा विष्णूच्या हस्ते होणार हे त्याला माहिती असतं, पण तोच आहे का अजून कोणी मायावी आहे हे सुद्धा, जसे राक्षस मायावी तसे कुमार सुद्धा मायावी असू शकतात. ते म्हणतात ते मला स्वतः जाऊन पाहणं गरजेचं आहे, की तो जर मायावी असेल तर मी त्याचा निपात करून येईन, त्यांना हरवून येईन, तो साधा जर राजपुत्र असेल तर. आणि जर खरंच हे असेल तर तरी मी त्याची बायको पळवून आणेन, म्हणजे तो आपणहून माझ्या दरबारी हजर होईल आणि मग मी त्याला मारू शकेन, असं रावण त्या असंपत राक्षसाला म्हणतो. आणि निश्चिंत राहायला राहतो, तो म्हणतो ठीक आहे.
त्याच वेळी आपण लहानपणापासून त्या शोणपंखेची गोष्ट ऐकलेली आहे की ती येते आणि त्या वनामध्ये त्या 3 जणांना बघते आणि बघितल्यानंतर ती रामाचं रूप बघते आणि त्याच्यावरती मोहित होते, स्वतःचं रूप बदलते आणि रामासमोर येते आणि सांगते की तू माझ्याशी लग्न कर. राम तिला म्हणतो माझं लग्न तर झालेलं आहे आणि मी माझी पत्नी माझ्या बरोबर आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. ती राक्षसीन लगेच म्हणते, म्हणजे शूर्पणखा राक्षसीन असते, त्या रूप बदललेली. ती म्हणते तुझा भाऊ पण तुझ्या एवढा तेजस्वी आहे. राम म्हणतो तू आणि तो ते तुम्ही बघा, तू त्याच्याशी जाऊन बोल. असं करून लक्ष्मणाकडे पाठवते. लक्ष्मणाला ती सांगते की तू पण खूप सुंदर आहेस, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, आपण दोघं लग्न करू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. लक्ष्मण तिला चिडून तिचा अपमान करतो आणि अपमान केल्यानंतर ती क्रोधित होऊन मूळ अवस्थेमध्ये येते आणि त्याला सांगते की तू जर माझ्याशी मी तुझ्याशी एवढी प्रेमाने वागते, लग्न करणार नसेल तर मी मूळ अवस्थेत आली आहे, तर तुला मी आता मारणार आणि खाणार. आणि तेव्हा मग तिथं राम लक्ष्मणाला हे करून देतात की आपण एका स्त्रीचा आदर करत असतो, ही स्त्री आहे, राक्षसीन जरी असली तरी स्त्री आहे. तर लक्ष्मण मग तिचं नाक कापतो, तिला विद्रूप करतो. कान नाक आपण जसं म्हणतो की लक्ष्मणाने तिला विद्रूप केलं आणि नंतर सोडून दिलं. कसं असतं की याच्यामध्ये की एखादी वाईट गोष्ट असते, तिला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे, पण ती तेवढीच व्हायला पाहिजे की त्याच्यातनं पुढं सुद्धा ज्या गोष्टी घडणार असतात त्या घडणं पण पाहिजे. शूरपंखेला मारलं असतं तरी परत प्रसंग तोच झाला असता की परत नवीन काय त्याच्यामध्ये निर्माण झालं असतं. म्हणून तिला तसं तो परत पाठवून देतो की ती सुद्धा रावणाच्या दरबारात येते. रावण त्यावेळी मंत्र्यांबरोबर सगळ्या चर्चा करत असतो की असं असं झालंय, तर मी जावं का असा विचार करतोय, तुम्ही मला सांगा. आणि तेवढ्यात त्या शूरपंखेला तिथं तो बघतो आणि ती भाऊ त्याची बहीण असते रावणाची आणि त्याला म्हणते की बघ, तू स्वतःचा जे डंका पिटवत असतोस की तिन्ही लोकांमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस, हे सगळं खोटं आहे, तुझी ताकद खोटी आहे. तू स्वतःच्या बहिणीचं रक्षण करू शकत नाहीस, तुझ्या बहिणीचं हे बघ काय करून ठेवलेलं आहे. हे जर तुला थोडीशी लाज वाटत असेल तर तू हा बदला घेतला पाहिजेस. ह्याला म्हणतात भडकवणं. वृत्ती रावण हा वृत्तीने आपण राक्षसच होता. पण एखाद्याला कसं भडकवून द्यायचं, तसं शूर्पणखा त्या रावणाला भडकवून देते. काय तुझ्या दरबारामध्ये, काय तू मंदोदरी ह्याच्यामध्ये तिची तुलना करतोस. असं जेव्हा ही म्हणते तेव्हा रावणाला लगेच कळतं की त्या राक्षसांनी सांगितलेलं असतंय, अकंपन राक्षसांनी, की अतिशय सुंदर स्त्री आहे. तो परत रावणाच्या डोक्यामध्ये ती गोष्ट येते आणि तो म्हणते तिचं वर्णन कर. आणि मग ती जी वर्णन करते तेव्हा रावणाच्या डोळ्यासमोर सीता उभी राहते आणि म्हणतो नाही आता बाकी काही नाही, तिला आपल्या पळवून आणायचं आणि आपली पट्टराणी बनवायचं. हा रावणाच्या मनामध्ये त्यावेळी विचार उत्पन्न होतो. आपण काय शिकायचं याच्यामध्ये? अशा अनेक शूर्पणखा आपल्या अवतीभोवती असतात. शूर्पणखा म्हणजे काय फक्त बहीण नाही, ह्या अवस्था आहेत की ज्या आपल्याला मुद्दामून कुठली तरी चुकीची गोष्ट करण्यासाठी हे करत असतात, म्हणजे उचकवत असतात की तुम्ही हे कर, आपल्याला कारण नसताना. जसं ही बहीण भावाला सांगते की तू शंड आहेस, हे तुझ्या बहिणीची अवस्था बघ आणि तू काय स्वतःच डंका पिटवतोस. म्हणजे त्याच्या बलावरती ती आघात करते, मुळावरती आघात करते. इतकं चिडवून द्यायचं की त्याला त्याची बुद्धी भ्रष्ट होते माणसाची. म्हणून आपण जीवनामध्ये सुद्धा रोज जगताना आपल्यावर जर कोणी असं सांगितलं की तू असा अमुक आहेस, तसा आहे, की तुला वागताना कळत नाही का, तुझ्या योग्यतेचं नाही का, ऑफिसमध्ये काम असतं,
की तुझ्या हाताखालची माणसं बघ आरामात बसलीस आणि तू मॅनेजर असून काम करतोस आणि तुला एवढं कळत नाही का. तर हे समजायचं की आपल्याला भडकवून देत आहेत. ती तिच्या शूडमंकाच्या सारखी सगळी माणसं आहेत. आपल्याला आपली बुद्धी ही स्थिर ठेवता आली पाहिजे आणि उत्तम विचार करता आला पाहिजे. जर तुम्ही बुद्धिवान असाल तर, रावणा बुद्धिवान होता. अडाणी जर गोष्ट असेल तर अडाण्याला काही किती सांगा त्याला समजत नाही, पण ज्या बुद्धिवान माणूस अडाणी एखादा जर वेडा असेल, त्याने वेड्याची कृती केली तर लोकांना काही वाटत नाही. पण जो हुशार आहे, उत्तम प्रकारे बुद्धिमान आहे, त्यांनी जर एखादी वेड्यासारखी कृती केली तर ती मात्र लोक त्याला सांगतात की तू काय म्हणजे एवढा हुशार असून वेड्यासारखा का वागतोस. पण वेड्याला कधी म्हणतात का वेड्यासारखा वागतोस. तर सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या भोवती अशी घरामध्ये सुद्धा माणसं असतात. हे हा रावणाचा संसार किंवा रावणाचं घर नाही, हे आपलं घर आहे. आपल्या घरामध्ये माणसं असतात. बघ, तू मोठा भाऊ आहेस आणि तुला मान नाहीये, तू मोठी भाऊज आहेस आणि तुला मान नाहीये, तू अमुक आणलेलं आहेस आणि हिने तर काहीच आणलं नाही. ह्या सध्याच्या काळामध्ये वास्तवामध्ये प्रत्येक घरामध्ये घडणाऱ्या ह्या घटना आहेत की कान भरणारे हजार असतात. पण बुद्धीने विचार केला, जो बुद्धिवान असतो त्या माणसाला विचारधारा उत्तम असते. तो लगेच कुठलीही कृती करत नाही. त्या गोष्टीवरती अंमल करायच्या आधी त्याची पूर्ण शहानिशा करत असतो आणि ती योग्य आहे की नाही हे करत असतो. म्हणजे त्याच्याशिवाय, नाहीतर जसं म्हण आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार, तसं या गोष्टी होऊ शकतात आयुष्यात. आणि इथं ते रावणाच्या बाबतीत होतात. आणि मग रावणाच्या डोक्यातच बसतं की नाही आता बस, बाकी काही मला माहित नाही. आता हे मी माझ्या आत्मसन्मानाला माझ्या सख्या बहिणीने ठेच वाय केलेले आहे. झालं, तो निघतो, रथ तयार करायला सांगतो, रथ तयार करा तिकडे. आणि याच्यामध्ये परत अजून भर पडते की त्याला सांगितलं जातं की खरदूषण मारले गेले. म्हणजे ताकद किती आहे, म्हणजे तुझा राक्षस कुळाचा नाश होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये. याच्याबरोबर रावण थोडासा हादरतो की आपल्या म्हणजे कुठंतरी आतापर्यंत व्यवस्थित चाललेली गाडी कुठंतरी आता बिघडाचा गोष्ट आहे. पण खरदूषण त्यांची जी ताकद किंवा तो विरज म्हणून जो राक्षस होता त्याची जी ताकद होती ही एवढी होती की त्यांना कोणी सामना करू शकत नव्हता. पण आता इथं अजून एक गंमत कशी असते बघा, ज्या ऋषी मुनींकडनं शस्त्र अस्त्र ही घेतली जातात, तर ह्या तर मग ते ऋषीमुनी या राक्षसांचा निपात करू शकले नसते का. नक्कीच करू शकले असते. पण प्रत्येक माणसाला भगवंतांनी जन्मताच काही अधिकार नियम हे ठरवून दिलेले आहेत आणि त्या अधिकार नियमांच्या अनुसारच ही चालणारी लोक असतात. त्यांचं काम असतं तयार करणं आणि कृती हा दुसरा व्यक्ती करत असतो. म्हणजे त्याप्रमाणे शस्त्राची अस्त्राची निर्मिती मंत्राच्या द्वारे जे अस्त्र प्रगट होत असतं त्याची निर्मिती करणं ह्या ऋषीमुनींची कामं असतात. पण वास्तवतेमध्ये युद्ध ते करत नाहीत. हा एक अभ्यासाचा वेगळा विषय आहे. आणि इथं जेव्हा रावणाला कळतं की आता आपल्याला जायला पाहिजे, तो निघतो. आणि हे निघाल्यानंतर जेव्हा समुद्रमार्गे येतो आणि जसा समुद्र पार करतो तेव्हा पहिल्यांदा त्याला तिथं दिसतो तो मारीच दिसतो, त्याची झोपडी दिसते. तिथं तो एक म्हणतो की आपल्या राक्षस ह्या भागामध्ये एवढा तेजस्वी पुरुष कोण आहे. म्हणजे रावणाला तिथं शंका पडते की एवढा मी रथातनं चाललेला असतो आकाशमार्गे आणि तेजस्वी कोण आहे हा. रावण खाली येतो आणि बघतो हा मारीच त्याच्यामध्ये, आणि त्याला म्हणतो की तू इथं काय करतोयस. म्हणतो इथं माझं निवास हाच आहे. तो रावणाचं सुद्धा हे करतो की तुझं स्वागत असो, पण तुझं महाराज म्हणतो तुमचं यायचं प्रयोजन काय. मग तो रावण त्याला सांगतो की असे असे दोन युवक आलेले आहेत आणि हे युवक यांनी खरदूषण यांचा वध केला
शूर पंखाचं तिला विद्रूप केलं. त्यांचा समाचार घ्यायला मी चाललेलो आहे आणि ते अतिशय वाईट राक्षसी प्रवृत्तीची माणसं आहेत हे राक्षस सांगतोय. हे कोणाला सांगतोय? मारीचला. आणि मारीच जो असतो हा त्यावेळी साधने मार्गे उच्च अवस्थेत पोहोचलेला असतो. आणि तो रावणाला सांगतो की कुठल्या मूर्खाने तुझे कान भरले, हे आधी तू मला सांग की ती दोघं जण हे राक्षसी वृत्तीचे आहेत, हे वाईट वृत्तीचे आहेत, हे तुला कोणी सांगितलं हे तू आधी मला सांग. मग तो रावण त्यांना सांगतो की ह्या अकंपन राक्षस आला होता आणि बहिणीने सांगितलं. तो मारीच त्याला म्हणतो तुला स्वतःचं डोकं नाही महाराज, तुम्ही एका जागी बसून सर्व ठिकाणी जर वावरू शकता, तुमच्या म्हणजे तांत्रिक गोष्टींनी, तांत्रिक विद्येनी तुम्ही सर्व ठिकाणी वावरू शकता, तर तुमच्या एवढं लक्षात आलं नाही की हे जो दोन युवक आहेत, हे अयोध्येमधनं आलेले जे राजकुमार आहेत, हे अतिशय बलवान आहेत, तेजस्वी आहेत आणि हे राक्षसी वृत्तीचे नाहीये, तर राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ना, ते कोणीतरी तुम्हाला त्यांच्या विरुद्ध भडकवलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर जी पत्नी आहे, जी स्त्री आहे, ही ती प्रभू रामचंद्रांची पत्नी आहे की जी खूप मोठी पतिव्रता आहे. रावण जेव्हा मारीच या राक्षसाकडनं हे वर्णन ऐकतो तेव्हा त्याच्यावरती चिडतो की तू राक्षस कुळातला असून त्या लोकांचं तू वर्णन कसं काय करतोस तू, आणि आज हे तू काय घेऊन बसलेला आहेस. कारण मारीच हा कुठलंही रूप धारण करू शकत होता, ही त्याची म्हणजे खासियत होती. आणि हे काय तू रूप घेऊन बसतो का, मला फसवण्यासाठी तू योगाचं रूप घेऊन बसलेला आहेस. तर तो म्हणतो नाही, ज्याच्या शोधासाठी किंवा ज्याच्यासाठी तू इथं आलेला आहेस किंवा चाललेला आहेस त्यांनीच माझी ही अवस्था केलेली आहे. रावण म्हणतो त्याला की नाही, तुम्हाला तसं नाही, मला नीट समजून सांग काय. तो म्हणतो हे दोघंही ह्या दंडक वनात असताना विश्वामित्र ऋषी यज्ञ करत होते आणि या यज्ञामध्ये जे त्यांचे शिष्यगण बसले, त्यांना मी पळवायचो, त्यातले काही जणांचं त्यांचं अपहरण करून त्यांना मारून त्यांचं मांस खायचो. पण जेव्हा हे 12 वर्षाचे राजकुमार, म्हणजे लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा राक्षसांचा सामना झाला ते वयाच्या 12व्या वर्षी विश्वामित्रांबरोबर जेव्हा ते अरण्यात आले, जेव्हा राजा दशरथाकडनं विश्वामित्र मागतात, वशिष्ठ ऋषींनी सांगतात की जरा जा म्हणून, तर ते सांगतात मी तेव्हा प्रसंग सांगतो की मी 2दा वाचलेलो आहे की पहिल्यांदा गेलो आणि त्या विश्वामित्र जो यज्ञ करत होते त्याच्यातनं उत्तम प्रकारे एक अस्त्र निर्माण होणार होतं की जे अस्त्र ते ह्या युवकाला देणार होते. युवक म्हणजे तेव्हा असा तरुणपणाचे प्रभू रामचंद्र. आणि माझ्याही लक्षात आलं आणि मी ते यज्ञकुंड उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून जेव्हा मी पुढे आलो तेव्हा ह्याच युवकांनी एक बाण मला मारला आणि मी तो मारीच की कित्येक प्रहार सहन करणारा त्या एका बाणाने इतका लांब उडालो की समुद्रात जाऊन पडलो. म्हणजे इतकी त्याची ताकद त्या बाणाची होती आणि त्या समुद्रामध्ये मी मरता मरता वाचलो. म्हणजे प्राण जाता वाचले, फक्त घायल झालो, पण नंतर मी तिथनं परत आलो. पण माझ्या मनामध्ये त्याचा बदला घ्यायची आग ही होतीच. पण त्यावेळी तो प्रसंग नव्हता किंवा त्यावेळी ती वेळ नव्हती, त्यावेळी माझ्यात ती ताकद नव्हती की मी ताबडतोब परत जाऊन तो बदला घ्यावा. पण मला ही एवढी ओळख नक्की झाली होती की ही सर्वसाधारण शक्ती नाही. आणि जेव्हा मी आलो, मला बाण लागला आणि जेव्हा मी परत बसलो आणि तेव्हा माझं असं लक्षात आलं की मी बदलत चाललोय. मी जेव्हा निद्रा घेतो, जेव्हा झोपतो, तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये हे प्रभू रामचंद्र येतात आणि माझी जी राक्षसी वृत्ती आहे ही कमी होते आणि एका उत्तम विचारधारेमध्ये माझा बदल घडतोय. पण मला असं वाटलं की हा माझ्यावरती कुठला तरी मायावी जाळं टाकलं जातंय
म्हणून मी दुसऱ्या वेळेला तिथं मृग, मी आणि माझ्याबरोबर 2 राक्षस असे आम्ही 3 जण मिळून एका हरणांचा वेश घेऊन गेलो, मृगांचा वेश घेऊन गेलो आणि त्यांच्या जिथं कुटी होती त्याच्या भोवती सभोवताली थांबायचो आणि बघायचो की काय चाललं आहे, की कारण मला ती संधी हवी होती की मी या रामाला मारू शकेन. पण त्याचा जो भाऊ आहे म्हणजे लक्ष्मण, यांनी लगेच सांगितलं की हे मायावी आहेत. त्यांनी ओळखलं आणि तेव्हा मला आजही रावणराज आठवत आहे, म्हणजे लंकेश आठवत आहे की तेव्हा प्रभू रामचंद्रांनी फक्त थोडंसं स्मित हास्य केलं आणि मला जो एकाच बाणामध्ये माझ्या बरोबरचे 2 राक्षस मारले, एकाच बाणामध्ये 2 राक्षस मारले आणि स्वतःच्या ताकदीचा परत अनुभव दिला आणि मग तिथनं मला बाण मारायच्या अगोदर मी तिथनं पळून आलो, ते इथं आलो आणि मला नंतर हा साक्षात्कार झाला. मला कळलं की ह्यांच्यापाशीच जर मी माझा देह ठेवला पायाशी चरणांशी तर मी मुक्त होईल म्हणून. म्हणून माझ्या आतमध्ये आज जी की विचारधारा झालेली आहे ती या प्रभू रामचंद्राच्या साठी एक मी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करतो की 2 वेळा त्यांनी मला सोडून दिलं, 2 वेळा त्यांच्या हातात असून सुद्धा त्यांनी मला मारलं नाही, त्यांनी मला फक्त घायाळ केलं. सांगायचा उद्देश हा की भगवंत सुद्धा प्रत्येक आपल्या सुद्धा माणसांना परस्पर शासन देत नाही. थोडेसे आपल्याला अक्कल यावी, आपण योग्य मार्गाने चालावं, जीवनामध्ये उत्तम प्रकारे आपण आचरण करावं म्हणून संधी देतात. तशी जशी मारीचाला राक्षसी वृत्ती असून प्रभू रामचंद्राने 2दा संधी दिली. पण इथं रावण त्याच्यावरती भडकतो. तो म्हणतो तुला काय चाललंय, काय तुझं आहे, म्हणजे तू त्याचं वर्णन ऐकण्यासाठी मी आलेलो नाहीये. तू मला मदत करणार आहेस की नाही हे सांग. याला सांगतो रावणाला की मी नाही मदत करू शकत, कारण मी त्याला समर्पित आहे आणि तू अजून समजून घे. म्हणजे मला असं वाटतंय की तुझा हा जो विचार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा, त्याच्या पत्नीचं हरण करायचं, तुला माहित नाहीये त्या रामाची ताकदच ती पत्नी आहे आणि ते दोघं एकमेकांशिवाय बाजूला राहू शकत नाहीत, हे तू नीट समजून घे. जर तू विस्तवामध्ये हात घातलात तर तुझा हात भाजल्याशिवाय राहणार नाही आणि राक्षस कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उगाचच तू या राक्षस कुळाचा नाश होण्याचं कारण होऊन आत्ता इथं जाऊ नयेस, असं मी तुला एक मोठा म्हणून सल्ला देतो, असं तो रावणाला सांगतो आणि रावण चिडतो आणि त्याला म्हणतो की तू मला मदत करणार आहेस की नाही. तू जर मला मदत केली नाहीस तर आत्ता मी तुला मारीन. तुला मारायचं तर आहेच आहे, पण जर तू मला मदत केलीस तर कदाचित तू माझं काम केलंस तर हे लंकेचं अर्ध राज्य मी तुला देईन. मारीचाला कळून चुकतं, आपलं मरण जवळ आलेलं आहे. कसं असतं की जेव्हा माणसाचं मरण जवळ येतं तेव्हा मनुष्य सत्यवाणी बोलून जातो. कुठलाही ही एक प्रकारची अशी गोष्ट आहे की किती वाईट माणूस असो, त्याची वृत्ती किती वाईट असो, अंतिम समयी, अंतिम क्षणी जेव्हा त्याचा जवळ येतो तेव्हा त्याला कळतं की आता आपला देह सुटणार आहे, आता आपलं मरण समोर आहे, तर तो खरं बोलूनच आपला देह मोकळा करतो. तसं मारीचाला येतं. तो म्हणतो ठीक आहे, रामाच्या हातनं माझं मरण आलं तर माझा उद्धारच होणार आहे, जे माझं स्वप्नच आहे, तर हरकतच नाही. म्हणजे तुझ्यासाठी मी हे एक शेवटचं वाईट काम करतो, पण मला ती एक बोच राहिली की मी त्याला फसवलं म्हणून. रावण म्हणतो ते काय मला माहित नाही, हो की नाही एवढं सांग, नसेल आत्ता तुझा मृत्यू, तुला मी मृत्यूच्या स्वाधीन करतो. आणि मारीच तयार होतो आणि मग योजना ठरते की तू एक असा सुवर्णमृग बनायचंस आणि त्यांच्या कुटीपाशी जायचंस. आणि आता इथं रावणाची मानसिक अवस्था थोडी बिघडते की जेव्हा त्याला पहिल्यांदा कळतं की खरदूषण राक्षसाला मारलेलं आहे, आपले 14,000 सैनिक मेलेले आहेत,
आपल्या बहिणीचा अशा प्रकारचा अपमान झालेला आहे. हा जो सगळ्यात अनुभवी मारीच आहे. कारण शेवटी आपण म्हणतो ना की सल्ला कोणाचा घ्यावा, तर अनुभवी ज्येष्ठांचा घ्यावा. तसं एखादा ज्येष्ठ स्वतःहून आपल्याला सांगतोय की त्याच्या ताकदीचं वर्णन, तेव्हा रावण मनातनं थोडासा घाबरतो की आपण याला रामाला जाऊन समोरासमोर जाऊन युद्ध इथं करण्यापेक्षा माझा हेतू काय आहे की त्याला शिक्षा मिळावी आणि त्याची पत्नीला मी पळवून न्यावं, की जिचं वर्णन केलं, एवढा माझा हेतू आहे. आणि ते साध्य करण्यासाठी मारीचाला सांगतो की तू मला मदत कर. म्हणजे इथं एक गोष्ट अशी होते की रावण हा रामाला तिथं परस्पर युद्ध करायला तयार होत नाही, घाबरतो, मानसिक अवस्थेत घाबरतो. आणि मग स्त्रीत्वाचा आधार घेतो की एका स्त्रीचा आधार घेऊन एखाद्याला आपण म्हणतो ना की इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं, तसं तो म्हणतो की त्याला तो बरोबर येईल. कारण मारीचाने त्याची पूर्ण वर्णन रामाचं, वाल्मिकी रामायणामध्ये रामाचं मनाचं वर्णन केलेलं आहे की राम मनाने किती कोवळा होता. आणि हे वर्णन करता करता संपता मारीच रावणाला सांगतो की जर सीता रामापासून वेगळी झाली तर रामाची शक्ती संपली, राम हा मनानेच ढासळेल. आणि जो व्यक्ती जीवनामध्ये मनाने ढासळतो तो मृत समानच मानला जातो. म्हणजे आजही आपण म्हणतो ना की मानसिक दृष्ट्या मनुष्य जेव्हा खचतो तेव्हा तो उभा राहू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. तर त्यामुळं कधीही मन हे कणखर राहावं. आणि हे रावणाला कळतं की आता आपल्याला काय करायचं आहे, आणि म्हणून तो ही उपाययोजना त्याला आखतो की तू इतकं सुंदर हरणाचं हे घे. कारण दंडक आश्रमामध्ये त्या प्रकारची छान दिसणारी हरणं तिथं असतात. सुवर्ण नसतात पण छान हरणं, कारण तो परिसरच उत्तम असतो. जसं हिंस्त्र असतं तसं सर्वोत्तमपण असतं. आणि तिथं मग त्याच्या भोवती सभोवताली कुटीच्या हा मारीच जातो आणि रावण त्याला सांगतो तू फक्त एक काम कर, त्याला लांब घेऊन जा, तुझं काम कुठपर्यंत आहे, तर त्या कुटीपासून त्या रामाला बाजूला घेऊन जा. आणि समजा असं काही झालं की चुकून दगाफटका झाला, रामाने तुला मारायचा प्रयत्न केला, किंवा तुला जेव्हा लक्षात येईल की तू त्या रामाच्या जो बाण मारेल त्याच्या आवाक्याबाहेर आता गेलेला आहे, तर तेव्हा फक्त त्या रामाचा आवाज काढ आणि एवढंच ओरड की सीते आणि लक्ष्मणा मला वाचव म्हणून. एवढंच फक्त तू म्हण की जो आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे. कारण मारीच एवढा मायावी होता की तो काही करू शकत होता. ह्या गोष्टी होतात. मारीच म्हणतो की ठीक आहे महाराज, वाचलो तर मला काही राज्य नको, मी तुमचा कृतज्ञ आहे. पण प्राण जरी गेले तरी प्रभू रामचंद्रांच्या हस्ते माझा उद्धार होईल, त्यामुळे मला काही वाईट वाटणार नाही. आणि मग तिथं तो कांचनमृग म्हणून येतो. पहिल्यांदा सीतेचं लक्ष जात नाही. गोष्ट जेव्हा मोह, म्हणजे मारीच याला रामायणाचा अभ्यास करताना मोह हा शब्द ह्या मारीचाला जोडलेला आहे की कुठलाही मनुष्य असो मोहात अडकला की त्याच्यामध्ये त्याचा पाश व्हायला वेळ लागत नाही. मोह पाश शब्द तसा येतो की तो पाश म्हणजे काय, तो गुंडाळलं जातं, आपल्या भोवती गुंडाळला जातो तो मोहाचा पाश, आणि त्याच्यामध्ये मनुष्याची विचारधारा बंद पडते आणि मनुष्य तिथे खेचला जातो. आणि जेव्हा तो मारीच येतो तेव्हा पहिली नजर वास्तविक लक्ष्मणाची त्याच्यावर पडते. आणि लक्ष्मण हा रामाला सांगतो की ते बघ, हा मला वाटत नाही की हा खरा कांचनमृग आहे, हा कोणतरी मायावी राक्षस आहे. तर मला असं वाटतंय की मी ते पाहून येतो. आणि राम त्याला तिथं थांबवतो. तो राम म्हणतो अरे तुला एवढं त्याचं सौंदर्य कळत नाही का, इतकं सुंदर आहे, त्याच्या डोळ्यातली निरागसता बघ, त्याचं वागणं बघ. मनुष्य कितीही चांगला दाखवायचा प्रयत्न केला तरी त्याच्या कुठंतरी वागणुकीतनं कळतं की हा कशा प्रकारचा माणूस आहे. तसं त्या मृगाच्या याच्यामध्ये पण तू बघ, त्याच्यात कुठंच काही आहे असं मला वाटत नाही. हे रामाचं सुद्धा, आणि बघतो किती सीतेला पण किती आवडलेलं आहे. म्हणजे मी चुकीन पण सीता चुकणार नाही, कारण तिला माहिती आहे की खरं काय आणि खोटं काय. इतकी तिचं मन हळवं आहे आणि शुद्ध आहे की ती लगेच ओळखू शकेल. म्हणजे एखाद्या वेळे आपल्या जीवनामध्ये आपण कसं अडकतो
तसं हे इथे उदाहरण आहे. मोहापायी नवरा बायको कशा अडकतात आणि संकटाला सामोरं जायला लागतं, तेव्हा हा प्रसंग हा रामायणामधला खूप महत्वाचा प्रसंग आहे की तो सीता त्याला सांगते की हे हरण बघितलं का तुम्ही? राम म्हणतो खरंच सुंदर आहे. ह्या रामायणाचं मृगार्जुन करून आपण त्याच्यावरती बसलं तर किती छान दिसेल. स्वप्न बघा, मोह जेव्हा होतो तेव्हा मनुष्याला स्वप्न दिसायला सुरुवात होतात. म्हणजे तो स्वप्नाधीन होतो, स्वप्नामध्ये त्या गोष्टी पाहायला लागतो आणि त्याप्रमाणे ते समोर त्या दृश्य उभी करायला सुरुवात करतो. पण लक्ष्मणाला माहिती असतं इथं काहीतरी घोटाळा आहे, पण तो त्याच्या विरोध, पण भावाच्या पुढे बोलणार आणि मोठ्या भावजाईच्या पुढे काय बोलणार. म्हणून राम म्हणतो की मी ते हरण पकडून किंवा मारून आणतो, तू याच्याकडे हिच्याकडे लक्ष दे. म्हणतो ठीक आहे. आणि राम त्या याच्या पाठीमागे जातो आणि जो दबून बसलेला असतो तो रावण ते बघतो की आता हा राम तर गेलेला आहे, पण हा लक्ष्मण अजून तिथं आहे. आणि लक्ष्मण तिथं आहे म्हटल्यानंतर तो काही आत करू शकत नव्हता, आत जाऊ शकत नव्हता, कारण लक्ष्मणाची ताकद पण तेवढीच होती जेवढी रामाची आहे. आता होणार काय, करणार काय? मग जेव्हा हा प्रभू रामचंद्र त्या मारीचाला मारतात आणि मारीचाला सांगितलं असतं की तू ओरड, त्याच्यानंतरची पुढच्या भूमिका सगळ्या होऊन प्रसंग चालू होणार होते. तेव्हा तो ओरडतो तेव्हा ते सीतेच्या कानावर आवाज जातो आणि ती रामाला लक्ष्मणाला म्हणते, बघ काहीतरी तुझा भाऊ आवाज देतोय, याचा अर्थ काहीतरी तो संकटात आहे, तू जाऊन बघून ये. इथं रामाने सांगितलेलं असतं हिला सोडून यायचं नाही. तो म्हणतो नाही भाभी, मी तुला सोडून जाणार नाही. इथं सीता रामाला लक्ष्मणाला दोष देते आणि सांगते तुझी वृत्ती बदलली आहे, तुझी दृष्टी बदलली आहे, मी तुझी भावजा आहे, तुझी विचारधारा बदललेली आहे, तुझा माझ्या बाबतीत बघायचा दृष्टिकोन बदललेला आहे. पण तू एक लक्षात ठेव, मी रामाची पत्नी आहे, मी कधीही तुझी होऊ शकणार नाही. तुझ्या मनामध्ये काय चाललंय ते मला कळतं. याला म्हणतात मोह. जेव्हा मनुष्याचा होतो तेव्हा मनुष्याची बुद्धी भ्रष्ट अवस्थेत जाते, जी सीतेची झाली. दादा हे ना, हा मोह याच्याबद्दल जरा, कारण आपण ही स्टोरी अशी ऐकलेली आहे, पण ह्या स्टोरी मधला जो मोहाचा आता जो मी सांगितला आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट येणार आहे ते म्हणजे लक्ष्मण रेषा. या मोहामध्ये थोडंसं इलॅबोरेट करा आणखी, की आताच्या परिप्रेक्षामध्ये ते कसं लागू होतं आणि आपण कसा मोहावरती आपल्याला ताबा मिळतो. आता हा जो कांचनमृग आहे की जेव्हा तो रामायणामध्ये कांचनमृग म्हणून होता, आत्ताच्या काळामध्ये आपल्याला भौतिक गोष्टींचा होणारा मोह, आपण हे कसं होतं, समोर तुम्ही कृती आणा की हे जंगलात आहे म्हणजे वनात आहेत की ज्यांची आत्ता कुठलीही प्रकारची ते सगळं स्वीकृत करायची ताकद नाही किंवा उत्तम विचारधारा आहे, सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत, संस्कारित आहेत, तरी सुद्धा एखादी गोष्ट अशी समोर दिसणं की ज्याच्यामध्ये आपण अडकणं. मग आपण आत्ताच्या जीवनामध्ये जे जगत असतो तेव्हा आपल्याला आपली उंची माहिती असते की आपण कुठपर्यंत आपली उडी मारू, आपली आर्थिक इन्कम काय आहे किंवा आपण आपली विचारधारा कुठपर्यंत नेऊ शकतो. पण ते न करता मनुष्य मोहात अडकतो की नाही माझी ऐपत आयफोन घ्यायची, तरी मनुष्य कर्जबाजारी होतो, हप्त्यानी घेतो, गाड्या घोड्या घेतो, घर घेतो. घरामध्ये बायको हट्टाने सांगते की समोर बाजूच्याच घर झालंय बघ, 3-4 बेडरूम, आपलं नाही झालं, तो तर तुझ्यापेक्षा कमी कमवतो. हे जे सगळे आहेत ना, हे सगळ्या गोष्टी मोहाचे क्षण आहेत आपल्या वास्तव स्थितीमधले, की ज्याच्यामध्ये आपण अडकतो. की तिथं म्हणतो नाही ठीक आहे चला, आणि मोह हा नुसता निर्माण होत नाही, तर तो भरीच पाडतो. कुठल्याही गोष्ट कृती करण्यासाठी मोह हा भरीच पाडत असतो की तू हे कर रे, काही होत नाही, कर रे, आणि तिथं मनुष्य अडकून राहतो. मग इथं जसं सीता त्या मोहामध्ये अडकली, म्हणजे बघा सांगायचा उद्देश काय आहे की ती सगळं सोडून आली होती, राजकन्या होती, सगळं सोडून येऊन सुद्धा हा तिला मोह झालाच. म्हणजे मदमोह मत्सर माया अहंकार हे मनुष्याच्या शरीरामध्ये असलेले षडरिपू हे कायम आ वाचूनच बसलेले असतात.
म्हणून कधी कदाचित संधी- त्याचं नाव मोहाला बळी पडणे शब्द. हा, मोहाला बळी पण आणि मोह पाशात अडकणं. ओके. कारण नुसता मोह नाही होत, जेव्हा मोहात अडकतो ना त्याचा पाश निर्माण होतो. पाश म्हणजे असं जाळं की ज्याच्यातनं मनुष्य सुटत नाही आणि त्याच्यामध्ये जेवढा सुटाचा प्रयत्न करतो तेवढा जास्त जास्त अडकत जातो. म्हणून कुठल्याही गोष्टीच्या मोहपाशात पडू नये असं ती म्हण आहे की जी आपली आत्ताची परिस्थिती आहे, स्थिती आहे, त्याच्यात समाधान हे मानणं खूप गरजेचं आहे. कारण हा भाग इथंच आहे. हा मारीच कोण आहे? तर तुमच्या दरवाजात किंवा तुम्हाला रोज मिळणारी प्रलोभनं आहेत की रोज ती निर्माण होतात. आणि हा रावण कोण आहे? तर आता जर आपण याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर या कंपन्या ज्या आहेत की तुम्हाला फुकट ही स्कीम देतो, ते देतो, ते देतो, ते रावणाच्या स्वरूपात तुम्हाला ते यांचा वापर करून तुमच्या जीवनामध्ये मोह उत्पन्न करणारे आहेत. त्यामुळं आपण वास्तव काय आहे ह्याचं आपण नीट भान ठेवून स्पष्टीकरण घेऊन मगच त्याच्यावरती कृतीसाठी अंमल करणं गरजेचं आहे. पण इथं त्या दाखवलंय बघा की प्रभू रामचंद्रासारखा कुठं काही झालं तर ज्याला कळणार, जो विश्वाचा निर्माता आहे, विश्वात काय झालं तर ज्याला कळणार आहे, असा प्रभू रामचंद्र त्या पत्नीच्या बरोबर त्या हरणाच्या मोहात पडतो आणि स्वतःची बुद्धी भ्रष्ट होते. इतर राक्षस ओळखणारा हा हे प्रभू रामचंद्र की हा मायावी हे ओळखू शकले नसतील का? पण इथंच वाल्मिकी रामायणाने सांगितलेलं आहे की हा एक रामाचा भाग दाखवलेला आहे की किती मनुष्य उत्तम जरी करत असेल ना तरी मोहाचा क्षण कधी येऊ शकतो, त्याच्यात मनुष्य अडकू शकतो किंवा त्याचा पाय घसरू शकतो. रामाला इथं ही गोष्ट करणं प्राप्तच होतं. कारण रामायण घडण्यासाठी ह्या गोष्टी जशा लिहिलेल्या असतात किंवा जशा घडवलेल्या होत्या, ठरवून दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे ते बरोबर सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण रामायण जे शिकवतं की मोह अडकणं म्हणजे काय किंवा बुद्धिभ्रष्ट होणार म्हणजे काय, की जो स्थिरतेचा स्वामी आहे. आज आपण श्रीराम जयराम जय जय राम नामस्मरण करत असतो. जो स्थिरतेचा स्वामी आहे त्यालाच जर मोह झाला तर काय? म्हणजे आजच्या दृष्टिकोनातनं विचार आपण असा करू शकतो की जर स्थिरतेच्या स्वामीला सुद्धा मोह झाला आणि तो पत्नीच्या नादानी ते पकडण्यासाठी मारण्यासाठी तो त्याच्या पाठीमागे गेला आणि स्वतःचा ऱ्हास करून घेतला. म्हणून हे रामाच्या बाबतीत घडू शकतात तर आपण का नाही? हा अजून एक गोष्ट अशी होते की आज ज्याचं आपण पूजन करतो, ज्याचं आपण मंत्र साधना करतो, तो या भोगातनं चाललाय ना. तो काही सुखावह आहे आयुष्य, अरण्यातलं वनवासातलं जगत नाहीये. हे भोग आहेत त्याच्या जीवनामधले. मग आपण काय करतो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये जगताना सुद्धा थोडस काही जर खुट्ट झालं तर लगेच आपण म्हणतो की माझा भगवंतावरती विश्वास नाही, माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत. पण मग ज्याचा आपण आदर्श ठेवतो त्याचं त्याचं चरित्र पण आपण अभ्यासलं पाहिजे ना, की हा किती संकटातनं गेलेला आहे. रामायण हे संकटाची मालिका आहे की ज्याच्यातनं कसं आपण बाहेर पडायचं आणि काय काय त्याच्या अवस्था निर्माण होतात. म्हणून तर आपण रामायणाचा अभ्यास करत असतो की रामायणमध्ये शिकतं काय, तर पेशन्स. तुमच्या मनामधली जी आहे, तुमचा किती तुम्ही संयम ठेवू शकता हे रामायण शिकवत असतं. प्रत्येक त्याच्यामधलं पात्र हे तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून देत असतं. आणि त्याच्या इथं जेव्हा जातं तेव्हा जी आपण म्हणतो की ज्याला भाऊ म्हणत असते त्याच्या विरुद्ध क्षणात सीतेच्या मुखातनं ही वाक्य येतच ना की तू माझ्याकडे वाईट नजरेने बघतोयस, काय करावं. लक्ष्मण सीतेला म्हणतो की माते मी तुला काय बोलणार याच्यावरती, मी निशब्द आहे आणि तुझं जर माझ्या बाबतीत असं मत असेल तर मी काय आहे, म्हणजे मी किती दोषी असू शकतो. बघा, सीता जर लक्ष्मणाच्या बाबतीत असं स्टेटमेंट करत असेल, जो एवढ्या वर्ष म्हणजे आता जी काही वर्ष झालेली असतात, बरोबर आहे, कुठंही आचरण नाही, जी आपल्या मोठ्या भाऊ आणि वहिनीसाठी जी माता समान आहे हा भाव ठेवून जो जगत असतो, तीच स्त्री, तीच सीता, तीच माता ह्या लक्ष्मणाला अशा संदर्भात बोलते की का, तर एक
आपल्याला शिक्षण घेण्यासाठी मनुष्याची म्हणजे स्त्रीची बुद्धी कुठे कधी भ्रष्ट होऊ शकते, स्त्रीची म्हणजे मनुष्याची, की काही होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट जी लिहून ठेवलेली आहे, हा एक सिक्वेन्स मधला भाग. जर सीतेने लक्ष्मणाला जर तसं केलंच नसतं तर लक्ष्मण गेलाच नसता, लक्ष्मण गेला नसता तर रावण आला नसता. म्हणजे ह्या भागामध्ये सुद्धा लक्ष्मणाला त्या झोपडीतनं बाहेर काढणं आणि रामाच्या मागे पाठवणं हे सुद्धा वाल्मिकी रामायणाच्या लिखाणाच्या मधला एक भाग आहे, की हा त्याच्यामध्ये ते गेलं पाहिजे. आणि मग जाताना तो सांगतो की ठीक आहे, आता तू म्हणतेस तर मी जातो. तू जर माझ्यावर एवढे आरोप करत असशील की जे मृत्यूपेक्षाही मला दंड देण्यापेक्षा ते मला मी त्याचं खंडन करून आता हा शोधायला मी जातो माझ्या भावाला. ती जा म्हणते, फक्त ती तेवढंच सांगते ते की ठीक आहे. जसं आपण म्हणतो की आपण घराबाहेर जाताना की बघा तू आता घरात एकटीच दरवाजा लावून घे, सेफ्टी डोअर लावून घे. आपण सांगून जातो की कोणी अनोळखी व्यक्ती आली तर दरवाजा उघडू नको. आजही सांगतो. हे आज सांगतो ना, हे तेव्हापासून सांगत आलं. मग ती ज्या विद्येनी अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या काही फक्त रामाला मिळालेली नव्हती, लक्ष्मणाला पण मिळाली होती. मग एखाद्या गोष्टीला जर तुम्ही चौकोन केलात तर त्याच्यामधनं कुठलीच शक्ती पार होऊ नये ही विद्या त्याला तिथे प्राप्त झाली होती. त्या विद्येनी, त्या बाणाने तो तिथं रेग आखतो आणि सांगतो की इथं तू याच्या बाहेर येऊ नकोस. इथं आत आहेस तोपर्यंत तू सगळ्यात सेफ आहेस, म्हणजे लक्ष्मण रेषा. आणि आजच्या काळातली लक्ष्मण रेषा म्हणजे काय? संध्याकाळचे 7 जे आता नाहीयेत. रामायण झाल्यानंतर जी पिढी तयार झाली बघा, संध्याकाळी 7च्या आत घरात, म्हणजे 7 ही लक्ष्मण रेषा होती की त्याच्या आत घरातल्या स्त्रीनी घरामध्ये असणं गरजेचं होतं. फक्त स्त्री नाही, पुरुषांनी सुद्धा, की तुम्हाला जे काही व्यावहारिक करायचं आहे बाहेर, तर तुम्ही 7च्या आत घरात या, तेव्हा सुरक्षित राहाल. स्त्रियांनी 7च्या आत घरात यावं, म्हणजे अंधारपडाच्या आत यावं, म्हणजे सुरक्षित राहाल. म्हणजे त्याला लक्ष्मण रेषा म्हटलेलं आहे. पण मग ही लक्ष्मण रेषा आखून जेव्हा लक्ष्मण जातो तेव्हा रावण येतो आणि त्याला कळतं की ह्या सगळ्या दंडक आश्रमामध्ये ह्या सगळ्या या ठिकाणी सगळे साधू आहेत आणि हे सेवा ही अतिशय उत्तम प्रकारे करते. पण आल्या आल्या काय लगेच आपण जसं सिरियल मध्ये दाखवलं तसं त्यांनी लगेच सीता मला भिक्षा वाढ आणि ती बाहेर आली नाही, तू बाहेर ये आणि त्या सीतेचं हरण केलं, तसं नाहीये. हा जो भाग आपण पाहतो मालिकेमध्ये पाहतो किंवा तसं नाहीये. जेव्हा एखादी विद्वान व्यक्ती असते, वाक्य खूप महत्वाचं आहे, विद्वान व्यक्ती असते तेव्हा ती त्याची ओळख देते. प्रत्येक मनुष्य हा ओळख देतो की मी कोण आहे. रावण साधूचा वेश घेऊन येतो, भिक्षा मागा म्हणून येतो आणि ती म्हणते की नाही, तू याच्या आतमध्ये ये आणि तू तिथंच बाहेर थांब आणि मी इथनं तुला भिक्षा घालते. तेव्हा तो म्हणतो नाही, तू कोण आहेस, बाहेर न यायला अशी तू कोण आहेस, असं रावण तिला म्हणतो की तुझा परिचय दे. आणि मग तेव्हा सीता पूर्ण परिचय देते. मी जनकाची कन्या आहे, राजा दशरथ त्याचा जो ज्येष्ठ पुत्र प्रभू रामचंद्र यांची मी पत्नी सीता, असा या सगळा परिचय देते. रघुकुल आहे, असं आमच्या घराण्यामध्ये घडलं. ही पूर्ण कथा ही वाल्मिकी रामायणामध्ये सीतेनी रावणाला सांगितलेली आहे की का इथं यायची, आज मी इथं का आलीये किंवा इथं मी असं का आहे. का तर आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा मार्ग सापडू शकतो. नीट लक्षात घ्या, हे प्रत्येक रामायणातली कथा आणि या प्रसंगेतनं खूप महत्वाचं आहे. आजच्या जीवनात कसा मनुष्य ग्रासलेला असतो की कुठून तरी त्याला एक मार्ग मिळावा आणि त्याचं संकट निवारण व्हावं हे त्याला माहिती असतं. मग जशी ओळख देते, एक साधू विचारतोय, तेजस्वी साधू विचारतोय की काय झालं, तू कोण, तुझी ओळख सांग. तेव्हा ती ते सगळं सांगते की अशी अशी परिस्थिती झाली म्हणून आम्ही इथं आलोय आणि आता असं आहे. तेव्हा तो सांगतो ठीक आहे, मग राहू दे, तुम्हाला भिक्षा देऊ नकोस, तू जर येऊ शकत नाही तर तू काय सांग. ही लक्ष्मण रेषा जी आहे ही तिथपर्यंत जेव्हा ती ओलांडते पाय, ती ताकद नष्ट होते. आपण त्या
मालिकेमध्ये ती अशी रेग मारलेली किंवा त्याच्यातनं काहीतरी ज्वाळा येतात, तर तसा कुठलाच भाग नसतो किंवा तशी कुठली अशी रेग मारलेली वगैरे नसतं. लक्ष्मण रेषा म्हणजे तो केलेले उपदेश असतो की तू ह्या ठिकाणी ह्या अनोळखी व्यक्तीला आत घेऊ नकोस आणि त्याच्यात तू काय ह्या घराच्या बाहेर जाऊ नकोस, म्हणजे उमऱ्याच्या बाहेर जाऊ नकोस. ह्याला म्हणतात लक्ष्मण रेषा. मग तिथं काय ती बाणाने आखलीये किंवा आखलीये असं नाही. विशिष्ट संभाषण, विशिष्ट ताकदींनी निर्माण केलेली ऊर्जा, ही ती ऊर्जित अवस्था असते. आपण त्या सिरियलमध्ये बघतो की रावण पाय ठेवतो आणि एकदम त्याचं जाळ होताना दाखवलंय वर, तसं त्याच्यामध्ये हे काही नाही. कारण इथं जेव्हा सीता विचारते, तो जेव्हा येतो, सीता बाहेर येते, आवाक्यात येते रावणाच्या, तेव्हा रावण तिचा हात धरतो आणि तेव्हा ती हात सोडून म्हणते की तू कोण आहेस? आणि तो त्याला सीतेला सांगतो की मी लंकापती रावण आहे. माझ्याकडं सगळं गोष्टी आहेत, माझ्या राण्या आहेत, पण मी तुला पळवून घ्यायला आलेलो आहे. माझं तुझ्यावरती मन आलेलं आहे. तुझ्या नवऱ्याने माझा अपमान केलेला आहे, आमच्या राक्षस कुळावरती हात उगारलेला आहे आणि त्याचा निपात केल्याशिवाय त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. मी माहिती काढून आलेलो आहे की तो तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याला दुर्बलच बनवायचं मानसिक आहे मला आणि म्हणून मी तुला पळून घेऊन चाललोय आणि तू इथं या वनात राहण्यापेक्षा तू तुझा परिचय दिलेला आहेस, तू राजकन्याच होतीस, तू माझ्याबरोबर महालात राहा, मी तुला राजकन्ये राणीसारखं ठेवतो, 5,000 दास्या तुझ्या सेवेला ठेवतो, पूर्ण तुझ्यासाठी एक महाल तयार करतो. हे सगळं प्रलोभन तो सीतेला रावण त्या क्षणी देतो, ज्या क्षणी सीता म्हणते की तू जिचा हात धरलेला आहेस, जिचा हात धरलेला आहेस ती पतिव्रता आहे आणि त्याचं शिक्षा अशी आहे की त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पत्नीचा तू स्त्रीचा हात धरलेला आहेस त्याच्या पतीच्या हातनंच तुझा मृत्यू आहे, हे तू विसरू नकोस. हे तेव्हाच सीता रावणाला ऐकवलेलं असतं. वाल्मिकी रामायणामध्ये याचा उल्लेख आहे की इथं याच्यामध्ये ह्या गोष्टी घडतात. तो बघत नाही, सीतेचं हरण करतो. सीतेच्या अंगावरती माता अनुसयाने दिलेली आभूषणं असतात. तो रथामध्ये बसवतो, त्या अरण्यातनं जायला लागतो सीतेला घेऊन. आता शेवटी असं होतं ना, कुठंतरी आपल्याला मदत हवी असते. ती खाली बघते, एका झाडावरती जटायूला बसलेलं बघते, त्याला हाक मारते, जटायू महाराज तुम्ही मला मदत करा म्हणून. हा मला असं यांनी मला असं हे केलेलं पळून घेऊन चाललेला आहे. आणि मग तो जटायू रावणाशी युद्ध करायचा प्रयत्न करतो, पण त्याचे तो पंख छाटतो. त्याला मारत नाही, त्याचे पंख छाटतो. आता रावण जटायूला मारू सुद्धा शकला असता की नाही, पंख का छाटले? नीट कायम का सांगत असतो की एखाद्या गोष्टीचा विषयाचा अभ्यास करताना 2 पैलू बाजूला मांडायचे असतात. जो रावण, ज्याचा शत्रू हा जटायू त्याला सीतेला वाचवायला येतो, तेव्हा तो त्याचे दोन्ही पंख कापून टाकतो. त्याला मारूनच टाकू शकला असता रावण, पण त्यांनी रावणाने मारलं नाही त्याला, जटायूला. त्याचे दोन्ही पंख कापून टाकले, घायल अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये केलं आणि तो त्याच्यामध्ये खाली पडला. आणि मग पुढं सीता त्या पर्वतातनं जात असताना आता मी मदतीला काय करू, काय याच्यामध्ये, आणि तिला बऱ्याच त्या भागामध्ये वानर झाडांवरती पर्वतांवरती बसलेली दिसतात. ती म्हणते की आता काय, कोणीच दिसत नाही, हे दिसतायत, आणि स्वतःची आभूषणं ती टाकते आणि रावण त्या सीतेचं हरण करतो. आणि मग जेव्हा परत इथं राम लक्ष्मण जेव्हा परत येतात तेव्हा त्यांना कळतं की तो राक्षस मारीच मरतो आणि त्याला कळतं की सीता याच्यामध्ये नाहीये, कुटीमध्ये नाहीये, आणि करायचं काय. म्हणून मग तेव्हा एक शोक अवस्था ही वाल्मिकी रामायणात लिहिली गेलेली आहे की रामाला इतकं दुःख होतं की तो झाडांना इतकं, म्हणजे मानसिक अवस्था त्याची बिघडते. तो झाडांना विचारायला लागतो, सीतेला बघितलेस का? झाड बोलतं का? पानांना विचारायला लागतो, सीतेला बघितलेस का? फुलाला विचारायला लागतो की जिने तुला स्पर्श केलाय तू बघितलेस का? याला म्हणतात भ्रमिष्ठ अवस्था. मनुष्य जेव्हा मोहात अडकतो, त्या मोहाचा पाश होतो आणि तेव्हा त्याला कळतं की मी मोहात अडकलो होतो, पाशात अडकलो होतो, आणि जेव्हा तो त्यातनं परत यायचा प्रयत्न करतो
आणि त्याला कळतंय की जे माझ्याजवळ होतं ते आता माझ्याजवळ नाही, नष्ट झालंय, ते माझ्यापासनं किंवा माझ्या नजरेआड झालंय, तेव्हा त्याची बुद्धी चालणं बंद होतं. आत्ताच्या काळामध्ये हे खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याला भ्रमिष्ट होणं म्हणतात. ही भ्रमिष्ट अवस्था त्याच्यामध्ये उत्पन्न होते. वेड्यासारखा वागायला लागतो. कोण पाण्याला विचारायला लागतो, पाण्यातल्या माशांना विचारायला लागतो, सीतेला पाहिलं का, सगळ्यांना विचारायला लागतो आणि लक्ष्मणाला म्हणतो की चल आपण तिला शोधू म्हणून. आणि मग पुढे गेल्यानंतर जटायू दिसतो. जटायू हाक मारतो की रामा इकडे ये, की असं असं एका रथातनं दक्षिण दिशेला एका राक्षसाने तुझ्या पत्नीला पळवून नेलेलं आहे. फक्त मी त्याच्याशी लढलो, पण त्यांनी माझे दोन्ही पंख कापून टाकले, त्याच्यामुळे मी काही करू शकलो नाही. मी आता या अवस्थेत आहे आणि मी तुझ्या चरणांवरती माझे प्राण सोडतो त्याला. आणि तो प्राण सोडतो, जटायू प्राण सोडतो. हा दुसरा मुद्दा काय आहे की रामाला माहिती मिळाली, इन्फॉर्मेशन मिळाली, एक गोष्ट कळली की माझी पत्नीला दक्षिण दिशेलाच पळवलेलं आहे, दिशा कळली. वाल्मिकी रामायण मधला हा भाग खूप महत्वाचा आहे की जटायूने सांगितलं की दक्षिण दिशेला जा, दक्षिण दिशेमध्ये ती त्या बाजूला गेलेलं आहे, नाहीतर रामाला कळलंच नसतं कुठल्या बाजूला पळवून नेलेलं आहे. मग तो संदर्भ जेव्हा आपण अभ्यासतो रामायणाचा, तेव्हा कळतं की दोन पंख का कापले, की तिथपर्यंत निरोप देण्यासाठी तो जिवंत असतो. जसा निरोप दिला, माझं काम झालं, माझी भूमिका संपली, त्यांनी देह ठेवला आणि त्यात तो मोकळा जातो. आणि मग हे पुढे जातात आणि मग पुढे गेल्यानंतर त्यांची भेट शबरीशी होते. आणि शबरीशी भेट झाल्यानंतर ती बघते की काय झालेलं आहे म्हणून. आणि त्यांना रामाला, राम हा तत्वाचा स्वामी आहे. मग शबरी वाट बघत असते इतक्या वर्ष. परत जसं अत्री ऋषी वाट बघत असतात, आदित्य ऋषी वाट बघत असतात, तसं ही शबरी पण वाट बघत असते, रामाची भक्त असते. आपण कधी विचार केला की शबरीला काय माहिती कोण राम आहे, पण एक दिवस राम येणार हे तिला माहिती असतं. आणि ती रामाला साठी ती आपण गोष्ट ऐकलेली की ते बोर वेचून ठेवते आणि मग ती गोड आहेत का म्हणून रामाला देते. त्याचा अर्थ काय की भगवंताला तुम्ही, आपण जे म्हणतो ना प्रसाद खाताना उष्टा झालाय का, मीठ आहे का, ते काय का, तर ती ह्या गोष्टींमध्ये अडकू नका. म्हणजे शबरीच्या गोष्टीवरनं मला आमच्या डॉक्टरांनी ह्या गोष्ट सांगितल्या होत्या. भगवंताला देताना बऱ्याच बायकांचा किंवा जे प्रसाद करतात त्यांचा असतात, मीठ घातले की नाही माहित नाही, साखर घातली की माहित नाही, खाऊन बघायचं नाहीये, आता काय करायचं, देवाला प्रसाद दाखवायचा नाही. भगवंत भक्ताला एकरूप इतका असतो की त्याला त्याच्यामध्ये प्रेमभाव असतो. हे शबरी आणि रामाच्या उदाहरणावरून आहे. आणि शबरी हा दुसरा भाग असा आहे की रामाला योग्य दिशा दाखवणार, ती एक दिशा देते. आणि राम लक्ष्मणाला सांगते की तुम्ही पंपा सरोवराच्या मार्गाने जा, म्हणजे तुम्ही किष्किंधा नगरीमध्ये पोचाल. आणि त्या किष्किंधा नगरीमध्ये सुग्रीवाला तुम्ही भेटा, राजा सुग्रीवाला, की तो अतिशय चांगला राजा आहे आणि मला असं वाटतं की तो तुम्हाला मदत करेल. ही शबरी रामाला सांगते. आणि मग तिचा निरोप घेऊन ते राम लक्ष्मण त्या पंपा सरोवरापाशी येतात. आणि मग त्या सरोवराच्या इथनं ते बघतात की दोन डोंगर दिसत असतात की कुठल्या बाजूने जावं म्हणून. ही बातमी जसं इथं आहे तसं एक गुप्तहेर येऊन सुग्रीवाला येऊन सांगतो किष्किंधा नगरीमध्ये की महाराज, कारण सुग्रीव आणि वाली हे दोघं सख्खे भाऊ असतात, पण दोघंही एकमेकांचे दुश्मन असतात. कारण वालीने सुग्रीवाची बायको पळवलेली असते आणि तिचं हरण करून तिला पत्नी म्हणून तिचा भोग घेतलेला असतो. त्याच्याच बरोबर त्याचं राज्य लुबाडलेलं असतं. म्हणून सुग्रीव आणि वाली हे एकमेकांचे शत्रू असतात. जरी भाऊ असले तरी शत्रू असतात. दोघंही दिसायला सारखे असतात. आणि त्यातून सुग्रीव हा थोडासा घाबरट स्वभावाचा असं वाल्मिकी रामायणात थोडंसं दाखवलेलं आहे. गंमत बघा की सुग्रीवाबरोबर हनुमान आहे, सुग्रीवाबरोबर जांबुवंत आहे. हे सगळं असताना सुद्धा सुग्रीव घाबरट दाखवलेला आहे. मग तो गुप्तहेर येतो आणि मग सुग्रीवाला सांगतो की महाराज, वनापाशी पंपा सरोवरापाशी दोन युवक पाहिलेले आहेत की ते मला असं वाटतंय की वालीने तुम्हाला मारण्यासाठी
दोन युवकांचं प्रयोजन केलेलं आहे, तेव्हा तुम्ही जपून राहा. कारण तेव्हा सुग्रीव आपल्या राज्यातनं निघून एका डोंगरावरती गुहेत लपून बसलेला असतो, की जिथं हे संभाषण होत असतं. आणि तो म्हणतो की आता याच्यामध्ये यांची ओळख करायला कोणाला पाठवायचं? हे खरंच हे आहेत का, की एवढा तुल्यबळ आपल्याकडे सुद्धा जर हे इथपर्यंत आले दोघ जण, याचा अर्थ वालीनी काहीतरी प्रयोजन खूप मोठं असणार आहे मला मारण्याचं. तर ह्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे तशीच व्यक्ती पाहिजे. आणि मग हनुमानाला बोलवलं जातं की तू जा, तू हुशार आहेस, तू ह्याच्यामधनं माहिती सगळी काढून आण आणि तू जे सांगशील त्याच्यावरती माझा नक्की पूर्ण विश्वास आहे. म्हणजे सुग्रीव इथं हनुमानाला सांगतो की तू जाऊन सगळी चौकशी करून ये. आणि तेव्हा मारुती येतो आणि त्याला कळतं की इथं दोन युवक आलेले आहेत आणि तो ब्राह्मणाचा वेश घेतो. आणि ब्राह्मणाचा वेश घेऊन जेव्हा सरोवराच्या इथनं दोघ जण लक्ष्मण आणि राम येत असतात, तेव्हा हा ब्राह्मण येतो आणि त्यांना समोरासमोर पहिल्यांदा मारुतीची आणि राम लक्ष्मणाची भेट होते. आणि मग लक्ष्मण विचारतो की हा ब्राह्मण कोण आहे, की ते इथं कसा काय आलाय. आणि राम तेव्हा मारुतीला नमस्कार करतो. लक्षात घ्या, हा प्रसंग खूप महत्वाचा आहे. राम हा क्षत्रिय आहे आणि मारुती ब्राह्मणाचा वेश घेऊन आलेला आहे. क्षत्रिय मनुष्य एखाद्या ब्राह्मणाचा कसा मान ठेवतो, तो मान प्रभू रामचंद्रांनी मारुतीचा ठेवला आणि त्याला नमस्कार केला आणि त्याला सांगितलं की आम्ही राजा सुग्रीवाला शोधायला आलोय, की त्याचा मार्ग कुठे तुला माहिती का. तेव्हा मारुती म्हणतो की तुमचं काय काम आहे, तुमची तुमची ओळख सांगा. तेव्हा ते सांगतात की मी राजा दशरथाचा मुलगा आहे, माझ्या पत्नीला असं दक्षिण दिशेला पळवून नेलेलं आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी आलेलो आहे. तर शबरी नामक व्यक्तीने आम्हाला सुग्रीवाशी मैत्री करून हा अडचण दूर होईल असं सांगितलेलं आहे, म्हणून इथं आलेलो आहे. तुम्ही ब्राह्मण देवता, तुम्ही आम्हाला सांगा. ब्राह्मणाला देवता म्हणून जेव्हा संबोधलं जातं आणि जेव्हा मारुती स्वतःचा परिचय देतो, तेव्हा रामाला कळतं की एखादा ब्राह्मण हा ज्ञानी असतोच, पण तो क्षण म्हणजे स्वामी आणि दास याची एकमेकांना ओळख होते, की ज्याचा मी शोधतोय, ज्याचं मी नामस्मरण करतोय, तो माझ्या समोर उभा आहे. आणि मारुती रामाच्या जवळ येतो आणि रामाच्या पाया पडतो, तेव्हा राम 2-3 पावलं मागे जातो. 3 पावलं. आणि 3 पावलं म्हणतं की ब्राह्मण राज तुम्ही काय करताय हे? मी क्षत्रिय आहे. क्षत्रियांनी ब्राह्मणाच्या पाया पडायच्या असतात, ब्राह्मणांनी क्षत्रियाच्या पाया पडायच्या नसतात. ते म्हणतात तुम्ही स्वामी मला ओळखलं नाही का. आणि तेव्हा राम आणि मारुती ही एकमेकांची पहिली ओळख होते की दास म्हणजे कोण. इथं लक्ष्मणाला कळत नाही की नक्की भानगड काय चालू आहे. आणि मग मारुती लक्ष्मणाला सुद्धा स्वतःची ओळख करून देतो की राम, लक्ष्मण आणि हनुमान हे तिघ एकत्री करून एक शक्ती कशी आहे. एकाच रुद्राचा मारुती हा एक भाग असून, म्हणजे वायुपुत्र असून अग्नी तत्व पण त्याच्यामध्ये सामील आहे. कधीही वायू आणि अग्नी एकत्र नसतं. मारुती हा एकमेव तत्व असा आहे की ज्याच्यामध्ये वायू तत्व पण आहे आणि अग्नी तत्व पण आहे. आणि राम हे अग्नी तत्व आणि वायू तत्व हे जेव्हा एकत्र होतो तेव्हा प्रलय निर्माण होतो. म्हणून कायम राम त्या क्षणी मारुती सांगतो की तुम्ही माझ्या पाठीवर बसा आणि चला. आणि तेव्हा राम म्हणतात की नाही, कसं करणार, तुझ्या पाठीवर कसं बसणार. आणि तेव्हा मग मारुती रामाला तो कसा रामाचा दास आहे ही ओळख करून देतो आणि मग सुग्रीवाकडे घेऊन जातो किष्किंधा नगरीमध्ये आणि किष्किंधा कांड घडतं. हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा